हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजची मॉर्निंग अशी झाली की सात्विकने सॉन्ग लावूनच मला उठवून टाकलं. त्याचा डान्स बघत बघत मी उठले. नंतर मावशीने आणि आईने त्याला आवरून घेतलं. आवरून घेतल्यानंतर मी त्याला अंगूर वगैरे खायला दिला आणि लगेच त्याची आंघोळ वगैरे करून घेतली. आंघोळ केल्यानंतर मी त्याची तयारी वगैरे केली. त्या दिवशी पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये कुकर होता. हा कुकर ऑनलाईन बोललेला होता मी. खूप छान पार्सल आलेलं होतं आणि मला तर खूपच आवडला हा कुकर. नंतर दुपार झाल्यानंतर मावशीची आणि सात्विकची परत मस्ती चालू झाली. रोज काही नवीन खेळायला त्याला शिकवते. दोघांची मस्ती झाल्यानंतर लगेच या आले आणि यांनी सरप्राईज दिलं घरी येऊन. सात्विकचा लाड करायला आले होते. सात्विकसोबत खूप मस्ती केली. सात्विकला पण या दोघी आता आवडायला लागले. खूप छान खेळल्या त्या सात्विक त्यांच्यासोबत. रात्र झाल्यानंतर सात्विकला मी आज खूप दिवसानंतर घरी बनवलेले बॉबी दिले होते. त्याला बॉबी खायला आवडते म्हणून त्यांनी बॉबी वगैरे खाऊन घेतले. असं विचार करून करून खातो आहे की असं वाटतं की सात्विकला नक्की काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे. बोलायला शिकतो आहे म्हणून हळूहळू तो आम्हाला पण देतो आहे, आम्हाला पण चारतो. नंतर आम्हाला रात्री दादाकडे जायचं होतं म्हणून सात्विकला आवरून घेतलं. सात्विक बघा कसा डान्स करतो. हे पण गाणं सात्विकचं फेवरेट आहे, तुम्ही बघू शकता. सात्विक तर इतका छान डान्स करतो. सोबत याचे मामा पण डान्स करायला लागले. घरी आले होते, आम्हाला बड्डेला जायचं होतं म्हणून मी सॉन्ग लावले होते, तर यांनी पण डान्स करून घेतला. नंतर आम्हाला दादाच्या बड्डेला जायचं होतं म्हणून आम्ही निघालो. रस्त्यातच जाता आम्हाला केक शॉप दिसला म्हणून जाताच आम्ही केक घेतला. केकमध्ये इतकी व्हेरायटीज होती की समजत नव्हतं कोणता केक घ्यावा कोणता नाही. सगळे एकमेकावर डिसिजन घ्यायला सोपं, म्हणजे एकमेकाला सांगत होते की कोणता घ्यायचा. शेवटी मीच डिसाईड केलं की कोणता केक घ्यायचा. तोपर्यंत मामाची आणि शुभमची मस्ती चालू होती. नंतर आम्ही दादाकडे जायला निघालो. इतकं लांब होतं तो दादाचं घर. दादाला यायला पण खूप उशीर झाला म्हणून दादाचा बाहेरच आम्ही वेट करत होतो. तोपर्यंत सात्विक पण सगळ्यांसोबत खूप छान खेळत होता. वहिनीला पहिल्यांदा बघितलं तरी पण सात्विकने खूप छान एन्जॉय केला. कॅक्टससोबत शिवा आणि सात्विकनी खूप छान मस्ती केली आणि वहिनीने पण खूप छान त्याला एन्जॉय करून दिलं. मला असं वाटलं होतं की कॅक्टस फर्स्ट टाईम बघून बिट्टू भिणार, पण असं काही नाही आहे. यासाठी मी आता घेऊ शकते हे कॅक्टस. नंतर दादा आल्यानंतर सगळ्यांनी त्याला बड्डे विश वगैरे केला आणि दादा पण खूप छान हॅप्पी झालेला होता, कारण काल बड्डे होता आणि आम्ही आज दादाकडे पोचलो होतो. या दोघांची कंटिन्यू मस्ती चालू होती. आम्ही डेकोरेशन म्हणजे काहीच केलेलं नव्हतं, थोडा केकच नेलेला होता. केक वगैरे ठेवला आणि तोपर्यंत वहिनी त्याला खूप छान खेळवत होता. मला काहीच त्रास दिलेला नाही फर्स्ट टाईम आम्ही दादाकडे गेलो तरी पण. नंतर आम्ही दादाचं औक्षण वगैरे केलं सगळ्यांनी आणि मी पण करून घेतलं औक्षण दादाचं. सात्विकला मांडीवर बसून दादाने केक कट वगैरे केला आणि आम्ही लगेच घरी आल्यानंतर आम्ही सात्विकसोबत मी इतकी मस्ती केली आणि पळापळी खेळली, लपाछपी वगैरे खेळले. नंतर घरी आलो आणि असा होता आमचा दिवस. थँक्यू, बाय बाय.